नमस्कार, मी वैशाली। राज्यात अवकाळी पावसाचा खेळ सुरूच असून काल अनेक जिल्ह्यांना जोरदार पावसाने आणि गारपिटीने झोडपून काढले। आज 22 एप्रिल सकाळचे 9:15 वाजले आहेत। आज पुन्हा कोणत्या जिल्ह्यांना सतर्क राहावे लागेल आणि येत्या 24 तासांत हवामानाचे चित्र कसे असेल याचा सविस्तर आढावा घेऊया। काल सोलापूर, धाराशिव, सांगली आणि कोल्हापूरच्या अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस आणि गारपिटीने हजेरी लावली। आता सध्याची हवामान स्थिती पाहता हवेच्या कमी दाबाचा पट्टा केरळपासून दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाड्यापर्यंत सक्रिय आहे। उत्तरेकडून येणारे थंड आणि कोरडे वारे आणि दक्षिणेकडून येणारे बाष्पयुक्त वारे यांच्या संगमामुळे राज्यात अवकाळी पावसासाठी अत्यंत पोषक वातावरण निर्माण झाले आहे। सकाळच्या सॅटेलाइट इमेजनुसार कोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या किनारपट्टीजवळ पावसाचे ढग दिसत आहेत। तसेच सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांतही काही प्रमाणात ढगाळ वातावरण आहे। मात्र सध्या तरी राज्यात कुठेही मोठ्या पावसाचे ढग नाहीत। आता पाहूया येत्या 24 तासांत पावसाचा अंदाज काय सांगतो। आज पुन्हा एकदा दक्षिण महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर तसेच कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा आणि मराठवाड्यातील धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची दाट शक्यता आहे। यापैकी काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही। या व्यतिरिक्त पुणे, अहिल्यानगर आणि बीड या जिल्ह्यांमध्ये स्थानिक ढग तयार झाल्यास एखाद्या ठिकाणी हलका पाऊस किंवा गडगडाट होऊ शकतो। पूर्व विदर्भातील परभणी, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्येही स्थानिक ढग तयार झाल्यास तुरळक पावसाची शक्यता आहे, पण मोठा किंवा सार्वत्रिक पाऊस नसेल। राज्याच्या उर्वरित भागांत विशेषतः उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही। कोकणातही पावसाचा जोर तुलनेने कमीच राहील। थोडक्यात सांगायचं झालं तर आज पुन्हा दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांना अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा धोका आहे। त्यामुळे या भागांतील शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे। हवामानातील प्रत्येक बदलाची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। धन्यवाद।